देशभक्ती खूप मोठा शब्द आहे. आपण साजरी करतो ना देशभक्ती काही खास क्षणांसाठी किंवा खास मौक्यांवर, हं, खास दिवसांसाठी. तेव्हाच फक्त आपली देशभक्ती बाहेर येते. पण जेव्हा एखादा नवरा आपल्या बायकोवर अन्याय करत असतो, अत्याचार करत असतो किंवा एखादा तरुण मुलगा आपल्या आई-बापांचा छळ करत असतो किंवा श्रीमंत लोक गरिबांचा छळ करत असतात, तेव्हा हा देशभक्त कुठे गेलेला असतो? गायब? झोपा काढत असतो. जेव्हा खुल्यामध्ये काही नालायक लोकं आपल्या आया-बहिणींकडे वाईट नजरेने बघतात, तेव्हा आपल्यातला भगतसिंग कुठे गेलेला असतो? हं? झोपलेला असतो. WhatsAppवर स्टेटस ब्लॅक डे म्हणून साजरा करण्याने किंवा मेणबत्त्या जाळल्याने देशभक्ती साजरी होते का? हं? चला इंग्रज होते तेव्हा पण आपण गुलामच होतो आणि आत्ताही आपण गुलामच आहोत. आत्ता आपण गुलाम कोणाचे आहोत माहिती आहे का? त्या सडलेल्या मानसिकतेचे. हं. आपण मनोरुग्ण आहोत. देशभक्ती म्हणे.